नमस्कार. राजेश रेसिपीजमध्ये मी आज तुम्हाला एक स्वीट दाखवणार आहे. आंब्याचा सीझन संपत आलाय. आंबा पल्प असतो, आंबाही असतो. आणि काय होतं, कधी कधी दूध नासतं, नासवलं जात नाही, नासतं सुद्धा. ते कडू झालेलं नसतं. कडू झालेलं नसेल तर त्याचा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करता येतो. त्याचं पनीर म्हणून वापरता येतो, ते पराठ्यासाठी वापरता येतं. तसंच त्याची बर्फी सुद्धा करता येते. आता मी तुम्हाला आज मँगो मलाई बर्फी घरच्या घरी कशी करायची ते दाखवणार आहे. मँगो मलाई बर्फी करण्यासाठी नॉनस्टिक पॅन मध्ये मी हे साधारण 125 ग्रॅम पनीर घेतलंय. पाऊण लिटर गाईच्या दुधाचं दूध फाडून साधारण 125 ग्रॅम पनीर तयार होतं. तर हे पनीर घेतलंय आणि त्यामध्ये साधारण 60 ते 65 ग्रॅम साखर घातली. हे परतून घ्यायचंय आपल्याला. साखर विरघळू द्यायची. हे परतत असतानाच त्याच्यामध्ये 1-2 चमचे तूप घालायचे, साजूक तूप. आणि थोडस दूध घालायचंय. दूध घातल्यानंतर ते पनीर खाली लागणार नाही किंवा साखर सुद्धा कॅरमलाइज होणार नाही. अगदी 2-4 चमचे दूध घालायचं आणि हे पनीर, साखर आणि तुपाचं मिश्रण चांगलं भाजून घ्यायचं. त्यासाठी मी मिल्क पावडर पण वापरणार आहे. त्यांनी त्याला बॉडी छान मिळते. आणि नंतर सगळ्यात शेवटी मँगो पल्प घालायचा. सोपं करायला आणि स्वीटचा प्रकार घरच्या घरी आणि छान होतो. आणि दूध नासवलंच पाहिजे असं काही नाही. उन्हाळ्यामुळे किंवा उकाड्यामुळे दूध तापवलं नाही तर त्याचं कल्याण होतच. ते आपण चांगल्या मार्गाला लावायचं, एवढंच. आता ह्याचं कर्लिंग झालेलं आहे ऑलरेडी, पण त्याचे ग्रॅन्युल्स तयार होतील तोपर्यंत मी हे छान भाजून घेतो. पनीर, दूध आणि साखरेचं मिश्रण हे चांगल्यापैकी घट्ट होत आहे. आता या स्टेजला 50 ग्रॅम मिल्क पावडर घेतली, ती घालणार आहे. हे चांगल्यापैकी घट्ट होईल. झाल्यानंतर मँगो पल्प घालायचा. म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी कन्सिस्टन्सी आली, त्याचे ग्रॅन्युल्स तयार व्हायला लागले, गॅस बारीक करायचा आहे. आणि हा साधारण 60 ग्रॅम मँगो पल्प घातलाय. प्रकार सोपा आहे तसा करायला, पण घरच्या घरी छान होतो. बाहेरची विकत आणण्यापेक्षा मँगो मलाई बर्फी घरी पण होऊ शकते छान. हा पल्प सगळा विरघळलेला आहे. मिश्रण जरा घट्ट वाटलं आपल्याला, थोडस दूध घालू शकतो आपण. छान फ्लफी अशी बर्फी तयार होते यामुळे. त्याचे ग्रॅन्युल्स असे लागले पाहिजेत. एखादा चमचा तूप घातलं तरी छान चालेल. त्याला मस्त क्रीमीनेस येतो. आणि पनीर, मिल्क पावडर, दूध आणि साखर आणि शिवाय मँगो पल्प ह्याचं मिश्रण छान भाजलं जातं. मँगो मलाई बर्फीचं मिश्रण खालून ब्राऊन व्हायला लागलं की समजायचं की बर्फी आपली तयार झाली आहे. फार ब्राऊन केलं तर ती मग कडक होते, कारण त्यात साखर आहे. तर आपल्याला पक्का पाक करायचा नाहीये. त्यामुळे आता ह्या स्टेजला आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि प्लेटमध्ये ही बर्फी काढून घ्यायची आणि सेट करण्यासाठी ठेवून द्यायची.
सेट व्हायला फार वेळ लागत नाही. तुम्हाला अगदीच अर्जन्सी असेल तर तुम्ही थोड्या वेळाने फ्रीजमध्ये ठेवू शकता. अदरवाईज सेट करायला ठेवायची, त्याच्यावर बदामाचे काप गार्निश करायचे, बदामाच्या कापांनी ती गार्निश करायची, तुकडे पाडायचे आणि खाऊन घ्यायची. वाव, मस्त. घरच्या घरी मँगो मलाई बर्फी तयार. ताटीला खाली तूप लावलेलं असलं तर ती चांगली नंतर सुटून येते. ती जरा थंड झाली की याला बदामाच्या कापांनी गार्निश करायची. बदाम, काजू हे तुमच्या आवडीप्रमाणे. आपली मँगो मलाई बर्फी घरच्या घरी तयार. आपली मँगो मलाई बर्फी तयार आहे. मस्त बदामाचे काप करून त्याला गार्निश केलेलं आहे. ती सेट झालेली आहे आणि आता आपण त्याची टेस्ट बघूया कशी झाली आहे ते. आमचा नातू आहेच इथं, त्याला आपण दाखवूया कशी झाली ते, विचारू त्याला. बाहेर इतकी फार मोठी केलेली नाहीये, पण अशी मस्त. ठीक आहे, कशी झाली सांग बरं. मस्त रिपोर्ट आला. अगदी सोप्या पद्धतीने केली जाणारी ही मँगो मलाई बर्फी, कुठलीही तुम्ही फ्लेवर द्या त्याला, छान होते. करून बघा.